लोकशाही द ग्रेट न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष गणेशदादा बुजगुडे सर आपल्या सोबत आहेत। त्याचबरोबर ॲडव्होकेट सतीश धर्मराज गायकवाड हे उमेदवार प्रभाग क्रमांक 25 ब मधून उभा आहेत आणि त्याच पद्धतीनं सौ स्वातीताई उत्तरेश्वर ननवरे प्रभाग क्रमांक 25 अ मधून उभा आहे। आपण यांच्याकडनं जाणून घेऊया की आपापल्या वार्डामध्ये काय सदृश परिस्थिती आहे आणि भविष्यामध्ये आपण निवडून आल्यानंतर काय विकास करणार आहोत या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम मी तालुक्याचे अध्यक्ष गणेशदादा बुजगुडे साहेबांकडे आपण जाऊया आणि त्यांना विचारूया की बीड शहरामध्ये बीड नगरपालिकेसाठी आपले किती उमेदवार उभे केलेले आहेत आणि बीड शहराच्या विकासाच्या बाबतीमध्ये आपलं मत काय आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। गणेशदादा नमस्कार, मी गणेश बुजगुडे पाटील बीड तालुका काँग्रेसचा अध्यक्ष आहे। मागील 40 वर्षापासून बीडकरांना एकाच कुटुंबाला निवडून देण्याचं काम केलं, परंतु बीड त्याच व्यक्तीनं त्याच कुटुंबानं की बीडला विकास करण्यापासून तो सोडत पण बीडला बकास करण्याचं काम केलं आणि म्हणून आम्ही 2025 सार्वत्रिक निवडणुकी म्हणजे यावेळेस स्वबळावर काँग्रेस पक्ष बीड शहरामध्ये 30 जागावर उभा आहे। त्याचबरोबर उर्वरित जागेवरती आपण समविचारी पक्ष आणि पुरस्कृत करून आम्ही 52ला 52 जागा स्वबळावर लढत आहोत। बीड शहराचा विकास हा प्रामुख्याचा भाग आहे। पूर्वीचा जो बीड आहे तो आज राहिलेला नाही। प्रत्येक शहराला कुठलंही विजन या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आणि म्हणून आम्ही आरोग्य असेल, पाणी असेल, ज्या काही शहरवासियांच्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा घेऊन आणि आम्ही चांगली उमेदवार या ठिकाणी सुशिक्षित आणि जाण असलेली उमेदवार या ठिकाणी बीड नगरपालिकेमध्ये आपण उभा केलेले आहे आणि आमचा विश्वास आहे, बीडकरांवर आम्हाला विश्वास आहे की बीडकर काँग्रेस पक्षाच्या सिंबॉलवर उभ्या असलेल्या सर्व उमेदवाराला निवडून देतील आणि आम्हाला या बीड शहराचा विकास करण्याची संधी देईल। दादा बरोबर आहे, विकास करण्याची संधी आपल्याला तर मिळालीच पाहिजे। मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की बीड शहरामध्ये कचऱ्याची खूप मोठी समस्या आहे, तर टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा काही प्रोजेक्ट असा होऊ शकतो का, या संदर्भात काय म्हणतात? निश्चितपणे होऊ शकतो। बीड शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं नियोजन पाठीमागच्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं नाही। प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये कचऱ्याच्या ढिगारे साचलेले आहेत, नाल्या फुटलेल्या आहेत। आज एवढी मोठी अतिवृष्टी या ठिकाणी होऊन देखील आज देखील 20-22 दिवस पाणी आम्हाला मिळत नाही। अनेक समस्या आहेत बीडकरांच्या। आरोग्याचा प्रश्न, कचरा आणि घाणीमुळे या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय। शिक्षणाचा प्रश्न आहे। गुंडगिरीचा बीडमध्ये गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढत आहे, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि हीच लोक गुंडगिरीच्या आणि भ्रष्टाचाराच्या जोरावर पुन्हा पैसा आणि सत्तेच्या जोरावरती पुन्हा या शहराचं विद्रुपीकरण करण्यासाठी उभा आहेत आणि म्हणून आम्ही सर्व साधारण परिवारातील परंतु चांगली विजन असलेली लोक या ठिकाणी उभा केलेली आहेत आणि निश्चितपणे या बीडकरांना अपेक्षित असा विकास आम्ही करून दाखवू। येस, ओके, धन्यवाद दादा। आपण आता ॲडव्होकेट सतीश गायकवाड हे प्रभाग क्रमांक 25 ब मध्ये उभे आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की इथल्या नागरिकांच्या समस्या काय आहेत आणि त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने विकासात्मक कार्य करणार आहेत भविष्यामध्ये, या संदर्भात आपलं काय मत? जनतेच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे रस्ता। तुम्ही जर आता येताना जर पाहिलं तर 3-4 जागेवर गाडी कोणाची पण घासते, म्हणजे एवढी बिकट व्यवस्था परिस्थिती या रस्त्याची झालेली आहे। गेल्या 10 ते 15 वर्षापासून हाच रस्ता आम्हाला रोज दिसतोय, रोज याच्यावरून जायचं याच्यावरून यायचं। तसंच हा एक तुम्हाला एक नमुना दाखवला, पूर्ण वाटामध्ये अशी परिस्थिती। दुसरी गोष्ट म्हणजे काय की नाल्यामध्ये सगळ्या लोकांचं काय झालंय, कचरा कुंडी नसल्यामुळं सगळे लोक जे आहेत ते नाल्यामध्ये कचरा टाकतात। तर नाल्यामध्ये कचरा टाकल्यामुळे काय नाल्या पूर्णपणे तुंबत आहेत। ज्यावेळेस माग पाऊस आला होता तर पूर्ण जे पाणी आहे ते रस्त्यावर आलं होतं। तसं ठिकठिकाणी मी बघितलं होतं की जे नळाचे जे कनेक्शन आहेत तर ते नालीला चिटकून गेले काही काही ठिकाणी, तर ते नळ फुटल्यानंतर ते नालीचं पाणी त्याच्यामध्ये जाऊन लोकांच्या आरोग्याची खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे। बऱ्याच ठिकाणी मला दिसतंय की नळ फुटलेले आणि त्यातून नालीचं पाणी जाते, म्हणजे एक आरोग्यास हानिकारक वातावरण तयार होत आहे। हे दुसरा पॉईंट। तिसरी गोष्ट, हे जे स्ट्रीट लाईट सुविधा आहेत, बत्ती जे आहेत
पहिली गोष्ट तर लावत नाही, आणि लावले तरी 1-2 लावले तर परत कधी 5 वर्षामध्ये ते फिरकत सुद्धा नाहीये. आता आंध्रामध्ये जे बुजुर्ग किंवा वृद्ध लोक जे आहेत त्यांना रस्ता वगैरे दिसत नाही, अडकून पडण्याचे चान्सेस वाढतात त्यांचे. तर ह्या गोष्टी, तसेच कचरा कुंड्या. आता मी जे सांगतोय आता हे झाले प्रॉब्लेम्स. त्या समस्या सगळ्यात महत्वाचा म्हणजे रस्त्याचा प्रश्न आहे सगळ्यात मोठा. तर रस्ते पहिले मी बनवणार व्यवस्थित. दुसरी गोष्ट, नाले जे आहेत ते वेळोवेळी आठवड्यातून 2 वेळेस नालीची सफाई होणार. तिसरी गोष्ट, पाणी. आता जर पाण्याचा प्रश्न बघितला तर 8 ते 15 दिवसाला पाणी येतं. आता लोकांचं प्रत्येकाच्या घरी काही बोर नाही येत, बरेच लोकांचं नळावर अवलंबून आहेत लोक. आणि यांचं पाणी सोडण्याचं, पाणी जे सोडतात ते काय करतात सकाळी 3 वाजता किंवा 4 वाजता किंवा संध्याकाळी 12च्या नंतर. म्हणजे पाणी सोडण्याची पद्धत एकदम चुकीची आहे. ज्यावेळेस लोकांना आता झोपायच्या टाइम मध्ये जर पाणी सोडलं तर काही लोकांना पाणी भरणं होत नाहीये. मग 8 दिवस ते काय करणार? आता टँकर आणून आठवडाभर भागवणं सर्वसामान्यांना शक्य नाहीये. टँकरचे रेट वगैरे भरपूर वाढलेले आहेत. तर ह्या गोष्टी, तर सगळ्यात ज्यावेळेस मला नगरसेवक म्हणून जर तुम्ही निवडून दिलं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रस्त्याचा प्रश्न सोडवणार. दुसरी गोष्ट म्हणजे हे पद्य वगैरे जे आहेत तर ते सगळ्या ठिकाणी पद्य तुम्हाला दिसणार आणि वेळोवेळी त्यांची देखभाल दुरुस्ती होणार. तिसरी गोष्ट, जे नाल्यामध्ये जे कचरा वगैरे तुमलाय तर नाल्या वेळोवेळी साफसफाई वगैरे करणार आणि ठिकठिकाणी कचरा कुंड्या ठेवणार. कारण आता काय होते, जरी आपण लोकांना सांगितलं कचरा एका ठिकाणी गोळा करा, पण त्याच्यासाठी कचरा कुंडीची पण आवश्यकता आहे. ती जर नगरपालिकेकडून उपलब्ध करून दिलं तर हे जे कचरा तुम्हाला रोडला दिसतोय तर तो दिसणार नाही. ते कचऱ्यासाठी कचरा कोंड्या. तसंच चौथा प्रश्न म्हणजे आता युवक भरपूर लोक फिरतायत, बेरोजगारी खूप वाढली. तर जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून म्हणा किंवा दीनदयाळ शोध संस्थान वगैरे अशा ठिकाणी मी लेक्चर्स वगैरे त्या युवकांना पहिल्यांदा पण ट्रेनिंग वगैरे दिलेले. तर त्याच्या माध्यमातून डीएसीच्या माध्यमातून काही रोजगार निर्मिती होईल का? नवीन नवीन लोकांना जर रोजगार निर्मिती करायची असेल तर भरपूर प्रोजेक्ट्स आहेत. अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, दलित लोकांसाठी भरपूर महामंडळ आहेत. तर सगळे आहेत ऑलरेडी, सरकारने सगळं करून दिलेले, पण हे जनतेपर्यंत पोहोचत नाही किंवा जनतेला याबद्दल काही माहित नाही. किंवा दुसरी गोष्ट, समजा एखाद्याला, समजा एक उदाहरण सांगतो, एखाद्याला फाईल करायची, अण्णासाहेब पाटील म्हणा, अण्णाभाऊ साठे म्हणा किंवा कोणत्या महामंडळातून फाईल करायची, तर त्यांना काहीच बेसिक माहित नाही असतात की डॉक्युमेंट काय लागतात. तर मी ज्यावेळेस नगरसेवक म्हणून निवडून येईल तर प्रत्येक प्रभागामध्ये त्याच्यावर एक प्रबोधन किंवा ट्रेनिंग वगैरे ठेवणार की लोकांना डॉक्युमेंट्स कसे गोळा करायचे, कोणते कोणते स्कीम आपल्या अवेलेबल आहेत. 35% पर्यंत सबसिडी द्यायची म्हणून मिळते. तर बऱ्याच लोकांना माहित नाहीये. कुक्कुटपालन म्हणा, शेळीपालन म्हणा, असे भरपूर स्कीम आहेत. कारण मी त्या क्षेत्रामध्ये असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत. तर युवकांसाठी मी रोजगार निर्मिती करणार. परत तिसरी गोष्ट, वृद्धांसाठी एक पेन्शनर्स पार्क जे आहेत तर ते पार्क उभारणार. बसण्यासाठी रस्त्याला जे बसण्यासाठी जे बेंच वगैरे असतात ते ठिकठिकाणी लावणार. तसेच महिलांसाठी जे बचत गट वगैरे चालू आहे, तर भरपूर बचत गट चालू आहे, पण त्यांना दिशा नाहीये. फक्त लोक, लेडीज वर्ग, महिला वर्ग जे काय भगिनी वर्ग, ते फक्त पैसे गोळा करतायत, पण ते कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजे, कुठे पैसे जर टाकले तर त्याच्यात वाढ होईल. तर ह्या गोष्टीसाठी मी एक प्रबोधन वगैरे किंवा मग ट्रेनिंग वगैरे यांचे सेशन अरेंज करणार. तर अशा प्रकारचा प्लॅन आहे. आणि 100% मी काय राजकारणी नाही किंवा माझा पिंड राजकारणाचा नाहीये. मी माझं पूर्णपणे प्रोफेशनल बॅकग्राऊंड आहे आणि आमच्या खानदानामध्ये कोणी राजकारणामध्ये गेलेलं नाहीये. पण माझं याचं कारण काय की आपण लोकांना सांगण्यापेक्षा जर आपण हे व्यवस्थेचा जर भाग बनलो तर 100% चांगल्या प्रकारचं काम आपण इथून करू शकतो. तर सगळ्यांना मी एवढंच विनंती करतो, भगिनी वर्ग, तुमचा लेख म्हणून किंवा तुमचा भाऊ म्हणून किंवा मुलगा म्हणून, तर तुम्ही मला एकदा निवडून द्या. मतरूपी तुमचा आशीर्वाद मिळू द्या. 100% तुमचं मत वाया जाणार नाही. आणि आजकाल धारणा अशी झालेली आहे की काय, सगळे कुणी निवडून आलं तर ते काय काम करत नाहीत, सगळेजण फक्त निवडणुकीवरती येतात, भेटतात, अशी लोकांचा समज झालाय. तर मी एवढं सांगतो की तुम्ही एक वेळेस हे मत द्या. 100% तुमचं मत वाया जाणार नाही आणि तुम्हाला 100% कळेल की मताची ताकद काय. आणि सगळेजण आपण शिकलेले, सवरलेले, आपल्याला विकासावर जर तुम्ही जर विचार करून जर मतदान केलं, आता भरपूर लोक, भरपूर विचाराचे पक्ष, पार्ट्या, भरपूर लोक येतील, वेगवेगळे प्रलोभ मध्ये येतील तुम्हाला आणि तात्पुरते पैसे वाटण्याचा प्रकार चालू आहे बीडमध्ये खूप मोठा. तर तुम्ही विचार करा, जर ते आज तुम्हाला जे काही पैसे देतील 100% ते स्वतःच्या खिशातून देत नाही, जनसेवेसाठी कुणी उभा राहिलेले नाही. जे पैसे वाटतात त्यांची अपेक्षा काय की जर तुम्हाला मी 5 देतोय तर उद्या भविष्यात तुम्हाला ते 10 काढायचे. अशा दृष्टीने लोक काय, भरपूर लोक बीडमध्ये चालू आहेत. तर हा प्रकार तुम्ही थांबवायला पाहिजे आणि 100% पैसे वगैरे वाटणारे लोक आहेत त्यांच्याकडून थोडं लांब राहा आणि विकासावर विचार करा की कोण विकास आपला करण वाढचा. तर एवढंच बोलतो मी. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आताच ऍडव्होकेट सतीश गायकवाड यांनी, जे प्रभाग क्रमांक 25 ब मध्ये उभे आहेत, त्यांनी सांगितलंय की नाल्या जर बघितल्या आपण तर 24 तास तुंबलेले असतात, वाथ्या नाहीये. ते बनवणाऱ्याचं सिस्टम वेगळं आहे. नाल्या ह्या स्वच्छ पाण्याने वाहिल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची पाणी साठवणूक होऊन जंतू डास झाले नाही पाहिजेत.
आणि रस्त्याचाही तो प्रश्न आहे. खड्डेमय रस्ते आहेत, ज्या ठिकाणी पाहतो त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता जास्त आपल्याला पाहावयास मिळते. दुसरी गोष्ट अजून त्यांनी सांगितलं की नवयुवकांना रोजगार नाहीये. रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार आहेत विविध महामंडळाच्या माध्यमातून, उद्योग केंद्राच्या माध्यमातून. आणि अजून एक प्रश्न त्यांनी असा उपस्थित केलाय की रात्री पाणी सोडलं जातं. किती मूर्खपणाचा विषय आहे हा, असं म्हणायला हरकत नाही की कोणाची बुद्धी एवढी भ्रष्ट झालेली होती की दिवसा लोकांना जागे असताना पाणी देत नाहीयेत, झोपल्यानंतर पाणी देते. आज खेडेगावामध्ये शेतकऱ्यांची बी अवस्था तीच आहे, दिवसा पाणी न देता रात्री देतात. हे असे मूर्ख राजकारणी बसलेले असल्यामुळे हे सगळ्या उलट्या पालट्या गोष्टी होतात. आपल्यासारखे सुशिक्षित तरुण या ठिकाणी उभं राहिल्यानंतर आपण म्हणालात की आम्ही दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आपण स्वतः उभं राहून आपण ती प्रगती करू शकतो, विकास करू शकतो. त्याचबरोबर आपण इकडे आपण स्वातीताई ननवरे मॅडम आहेत, प्रभाग क्रमांक 25 मध्ये, त्यांच्याकडे जाऊया, कारण त्यांना घर कसं चालवायचं हे चांगल्या गोष्टी माहिती आहेत. तर पाण्याचा काय प्रश्न आहे, पाणी संदर्भात आज 8-8 दिवस 15-15 दिवस वाट पाहावी लागते. आज आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये खूप काही धरणं आहेत, रोज पाणी 24 तास पाहिजे, लाईट 24 तास पाहिजे, ह्या गोष्टी न देता 15-15 दिवसाला पाणी देतात. किंवा महिलांच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय समस्या जाणवतात तुमच्या वार्डामध्ये, ते आपण थोडस, आणि पुढील भविष्य तुमचं कसं आहे, काय विकासात्मक दृष्टी आहे ते आपण सांगा. नमस्कार, मी स्वाती उदयशरण नवरे, वार्ड क्रमांक 25 मधून उभे राहिले आहे. आमच्या पण सोमेश्वर नगर मध्ये कसलेच लाईटीचे पोल नाही, नाल्या व्यवस्थित नाहीत. ज्या नाल्या आहेत त्या लोकांनी बुजून टाकल्या, एवढं केलं. पाणी जायला रस्ता नाही, खूप प्रॉब्लेम आहे, रस्ता व्यवस्थित नाही. समोर सोमेश्वर नगर एवढं मोठं असून पुढच्या तोंडाला एवढी घाण आहे, रस्त्यांना खूप चलता पण येत नाही, एवढी बिकट परिस्थिती आहे. मला वाटतं ते रस्ते व्यवस्थित केले पाहिजेत, नाल्या व्यवस्थित झाल्या पाहिजेत. हे आतापर्यंत कुणीच केलेलं नाही, ते मी करून दाखवीन. नाल्या व्यवस्थित करेल, रस्ते व्यवस्थित करील, पुन्हा लाईटीचे पोल, लाईटीचे खंबे पूर्ण गल्लीत पाहिजेत. आम्ही स्वतःच्या घरची लाईट आमची 3ऱ्या गल्लीतून आलेली आणि वायर पण लावून देत नाही. ते म्हणतात नको करंट उतरण आमच्या ह्याच्या घरात, एवढी परिस्थिती बिकट आहे. त्याच्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटतं, आणि मी होईन तेवढं जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करेन. पाण्याच्या संदर्भात काय सांगू शकाल तुम्ही? आज जे 15-15 दिवसाला पाणी दिलं जातं. सर, आमच्या तिकडे तर नळ आहे, नुसतं कनेक्शन दिले पण पाणीच नाही, कसलंच पाणी नाही. ज्याच्या तिथे बोर आहेत ते वापरतात, नळच नाहीत. पलीकडच्या गल्लीत आहेत ते घेतात आणि सोडत पण नाहीत. पहिले ते नळ नुसते पाईपलाईन करून सोडली, पण पाईपलाईन कडून उपयोग नाही ना, त्याच्यात पाणी पण सोडलं पाहिजे. मग पहा, सरकारचा अनागोंदी कारभार कशा पद्धतीने चालतो आपण यांच्या माध्यमातून ऐकलेलंच आहे की जिथं नागरिकांना सुविधाच नाहीये, रस्ता असेल, लाईट असेल, पाणी असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, तरी नगरपालिका ही दर वर्षाला कर वसूल करते आणि सक्तीने वसूल करते, दंडासहित वसूल करते. असा काही कायदा अजून तयार झाला नाही की यांच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे आपण. आता पहा, कचऱ्याच्या बाबतीमध्ये पण आज घरोघरी घंटागाड्या फिरतायत, लावलेल्या आहेत, त्यांचं पेमेंट दिलं जात आहे, परंतु घरापर्यंत गाडी पोहोचत नाही. रस्त्याची खूप म्हणजे कचऱ्याची तर एवढी समस्या भयंकर आहे. तर आपण पाहिलं काँग्रेसचे जे उमेदवार आहेत हे निवडून आल्यानंतर विकासात्मक दृष्टीने काम करतील असं या ठिकाणी आपण जाणून घेतलं यांच्याकडनं, आणि भरघोस मताने यांना विजयी करतील असं नागरिकांच्या या ठिकाणी आपण चर्चा पण घेणार आहोत. काही चर्चा पण आम्ही ऐकलेल्या आहेत. काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश बजगुडे दादांना विनंती करतो की आपण मी विकासात्मक दृष्टीने थोडक्यात काय सांगा. विकासात्मक दृष्टीनं आपल्या उमेदवार काय कसं पाऊल उचलतील? प्रामुख्याने या निवडणुकीमध्ये विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत. शहराचा जो काही विकास राहिलेला आहे, कुठल्याही प्रकारचा विकास मागच्या कार्यकाळात झालेला नाही, आणि म्हणून या ठिकाणी आता त्यांनी सांगितलं की पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे, नाल्यांचा प्रश्न आहे, एखाद्या वयोवृद्ध व्यक्तींसाठी पार्क नाहीये, बालकांसाठी गार्डन नाहीये, अनेक विषय, बस स्टँडचा विषय आपण आताच पाहिला आहे, सिव्हिल हॉस्पिटलचा, शहरामध्ये आपण जिल्हा परिषदच्या समोरच्या रस्त्याचा विषय असेल,
अनेक असे भाग आहेत की या ठिकाणी विकासापासून कोसो दूर आहे. या ठिकाणी महिलांच्या शौचालयाचा मोठा प्रश्न आहे, शौचालय नाही. पेठबीड सारख्या अनेक भागामध्ये आजही तिथे गेल्यावर स्लम एरियामध्ये पाठीमागच्या पावसाळ्यामध्ये पत्र्याच्या पन्हाळाचं पाणी काही लोक पिली पाण्याअभावी. मी त्या भागामध्ये भेटही दिली. रस्ते नाहीयेत, गुडघ्या एवढे खड्डे रस्त्यामध्ये आहेत आणि या सगळे मुद्दे घेऊन आम्ही निश्चितपणे काँग्रेसच्या ताब्यामध्ये नगरपालिका आली आणि आमची माणसं निवडून आल्याच्या नंतर, आमचे उमेदवार निवडून आल्याच्या नंतर आमचा प्रामुख्याने विकास हाच अजेंडा आहे आणि विकास हेच आमचा. आतापर्यंत आपण बीड जिल्हा पूर्ण बकास, शहर सुद्धा बकास या गोष्टीवर ऐकलेला आहे. आता विकासात्मक दृष्टीने आपल्याला ते ऐकायचं आहे, पाहायचं आहे. तर काँग्रेस पार्टी या पद्धतीने निवडून आल्यानंतर चांगल्या पद्धतीने बीडचा विकास करण्याचा प्रयत्न करेल आणि भविष्यात बीड जिल्ह्याचं नाव देश पातळीवर नव्हे तर पूर्ण जगामध्ये जाईल अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण अमूल्य साप आपला वेळ दिला, आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले त्याबद्दल धन्यवाद.